हॅलो नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 11th स्टँडर्ड आपण इंग्लिशवरती चर्चा करतोय. आपली ॲन्युअल एक्झाम जवळ आलेली आहे, वार्षिक परीक्षा आहे आणि इंग्लिश रायटिंग स्किलचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन. म्हणजे मुलाखतीसाठी आणि इंटरव्ह्यूसाठी आपल्याला क्वेश्चन तयार करायला सांगितलं जातं. तर हे क्वेश्चन नेमके कसे तयार करायचे यावर आज आपण चर्चा करूया. तर अतिशय महत्त्वाचा रायटिंग स्किलचा हा भाग आहे. याच्या अगोदर आपण रिपोर्ट रायटिंग, ईमेल रायटिंग वरती चर्चा केलेली आहे. अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर चला जाऊयात पटकन पुढे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी इंटरव्ह्यूचे जे क्वेश्चन्स आहेत तर त्या अनुषंगाने बाबा एक क्वेश्चन आपण बघूयात की इमॅजिन यू हॅव टू कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ स्पोर्ट्स पर्सनॅलिटी. एक स्पोर्ट्स पर्सनॅलिटी आहे, त्या स्पोर्ट्स पर्सनॅलिटीचा एक इंटरव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे. आता कधी कधी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी असेल किंवा एखादी म्युझिशियन असेल किंवा एखादा सिंगर असेल किंवा कोणीही असेल, रायटर असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सनॅलिटीसाठी इंटरव्ह्यू घ्यायचे असतील तर आपल्याला क्वेश्चन तयार करायला सांगितलं जातं. साधारणतः 8 क्वेश्चन आपण जर तयार करणं खूप गरजेचं असतं. एका क्वेश्चनला अर्धा मार्क म्हणजे 8 क्वेश्चनला आपले 4 मार्क होतील. तर या ठिकाणी बघा, हेल्प ऑफ द फॉलोइंग फॉर्मॅट. बघा, हेल्प ऑफ द फॉर्मॅट गिवन बिलो, ड्राफ्ट अ क्वेश्चन ऑन द गिवन फील्ड्स, डू नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन. आता कधी कधी तुम्हाला अशा प्रकारे सिक्वेन्स पण दिला जाईल किंवा कधी कधी तुम्हाला तुमच्या मनाने प्रश्न तयार करायला सांगितले जातील. ओके, तर लक्षात घ्या, पहिली गोष्ट तुम्हाला नेम लिहा, ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचं त्याचं नाव लिहा. त्याच्यानंतर त्याची फील्ड कुठली, बाबा इथं स्पोर्ट्स आहे तर स्पोर्ट्स लिहा. तारीख कधी आहे, किती तारीख आहे, त्या इंटरव्ह्यूची तारीख कधी आहे, कुठं इंटरव्ह्यू घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्याचा टायमिंग किती वेळाचा असणार आहे. इंटरव्ह्यू अर्ध्या तासाचा असणार आहे, 30 मिनिटाचा असणार आहे, 20 मिनिटाचा असणार आहे, 45 मिनिटाचा असेल, जे काय. त्याच्यानंतर ड्युरेशन लिहायचं आहे, तर किती वाजता होणार आहे आणि नंतर ड्युरेशन किती वाजता होणार, सकाळी 10 वाजता, 12 वाजता, आणि ड्युरेशन किती असेल, 30 मिनिटं, 45 मिनिटं ते. आणि क्वेश्चन कशावरती, लव्ह फॉर स्पोर्ट्स, चॅलेंजेस, म्हणजे बाबा कशी आवड निर्माण झाली खेळामध्ये, तुम्हाला काय चॅलेंजेस आले, प्रिपरेशन आहे, टीचर्स कोण होतं, गाईड कोण होतं तुम्हाला, त्याचबरोबर हार्डवर्कचं किती महत्व आहे, त्याचबरोबर अचिव्हमेंट असेल, गोल असेल, विजन असेल, या संदर्भात तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत. तर हे प्रश्न कसे तयार करायचे, व्हॉट, हाऊ सारख्या शब्दापासून तुम्हाला सुरुवात करायची असेल या प्रश्नाची तयारी करत असताना. बघा, आपण काही प्रश्न प्रत्यक्षात बघूयात. सुरुवातीला या ठिकाणी आपण काय केलं की बघा, इथं नेम ऑफ द इंटरव्ह्यू, ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्याचं नाव या ठिकाणी आपण लिहिलं. त्याच्यानंतर आपण काय केलं, फील्ड, बाबा कुठले स्पोर्ट्स पर्सनॅलिटी आहे त्याच्यामुळे आपण इथं स्पोर्ट्स पर्सनॅलिटी लिहिलं. त्याच्यानंतर डेट, व्हेन्यू आणि टाइम, 26 जानेवारी 2026, स्कूल ऑडिटोरियम, 11 AM. ठीक आहे. आणि ड्युरेशन काय बाबा, 20 मिनिटं असेल, 30 मिनिटं असेल, जे काय ते लिहिलं. त्याच्यानंतर क्वेश्चन्स आपण तयार केले. पहिला क्वेश्चन तयार करायला सांगितला होता, लव्ह फॉर स्पोर्ट्स. मग हाऊ डिड यू डेव्हलप लव्ह फॉर स्पोर्ट्स, तुमची खेळामध्ये तुम्हाला आवड जी आहे ती तुमची कशी निर्माण झाली किंवा केव्हापासून निर्माण झाली, अशा प्रकारचा एखादा प्रश्न आपला तयार होऊ शकतो. दुसरा प्रश्न, चॅलेंजेस, व्हॉट चॅलेंजेस डिड यू फेस इन युअर स्पोर्ट्स करिअर. इथं स्पोर्ट्सच्या ऐवजी एखादा शब्द बदलू शकतो. सिंगिंग असेल तर सिंगिंग करिअर आलं पाहिजे, डान्स असेल तर डान्सिंग करिअर आलं पाहिजे, ऍक्टिंग असेल तर ऍक्टिंग करिअर आलं पाहिजे, जे असेल रायटिंग असेल तर रायटिंग करिअर आलं पाहिजे. प्रश्न तेच राहतील, फक्त स्पोर्ट्सच्या ऐवजी तुमचे शब्द जे आहेत ते बदलत राहतील, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा मुद्दा, प्रिपरेशन, हाऊ डू यू प्रिपेअर युअर सेल्फ फॉर स्पोर्ट कॉम्पिटिशन. तुम्ही तुमच्या स्वतःला कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा असतील, स्पोर्ट्सशी रिलेटेडच्या स्पर्धा असतील, त्या स्पर्धांसाठी तुम्ही स्वतःला कशा प्रकारे तयार करता, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा, टीचर्स असेल, गाईड असेल, त्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. हु गाईडेड यू इन युअर स्पोर्ट्स जर्नी. तुमच्या या खेळाच्या करिअरमध्ये तुम्हाला कोणी गाईड केलं, तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं, तुमचं मार्गदर्शक कोण होतं, या पद्धतीचा एखादा प्रश्न असू शकतो. हार्डवर्क एक महत्वाचा आहे. हाऊ इम्पॉर्टंट इज हार्डवर्क इन स्पोर्ट्स लाईफ. स्पोर्ट्स लाईफमध्ये किंवा स्पोर्ट्सच्या करिअरमध्ये हार्डवर्क किती महत्वाचं असतं. मेहनत असेल, हार्डवर्क असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे फक्त स्पोर्ट्सच नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं असेल तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हार्डवर्क आहे. हार्डवर्क शिवाय काहीच नाही मित्रांनो. हार्डवर्क, मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही. लक हे बाजूलाच राहिलं, पण लक हा एक छोटासा फॅक्टर आहे, पण हार्डवर्क जे आहे ते 99% हार्डवर्क तुम्हाला करावं लागेल. जो हार्डवर्क करतो त्याला यश हे 100% मिळतं. त्यामुळे इथे एक प्रश्न आलाय, हाऊ इम्पॉर्टंट इज हार्डवर्क इन युअर स्पोर्ट्स लाईफ. अचिव्हमेंट, अचिव्हमेंट म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही अचिव्ह केल्या. विच आर युअर मेजर अचिव्हमेंट इन द स्पोर्ट्स. स्पोर्ट्स मधल्या तुमच्या मेजर मोठ्या अचिव्हमेंट काय आहे, तुम्ही कुठल्या गोष्टी साध्य केलेल्या आहेत मोठ्या मोठ्या, तर त्या या ठिकाणी तुम्हाला लिहायच्या, तुमच्या अचिव्हमेंट काय आहेत ते. त्याच्यानंतर गोल्स मित्रांनो, व्हॉट आर युअर फ्युचर गोल्स इन स्पोर्ट्स. स्पोर्ट्समध्ये खेळाशी रिलेटेड भविष्यामध्ये तुमचं काय गोल्स आहेत, भविष्यात तुमचे टार्गेट काय आहे, तुम्ही काय करू इच्छिता,
तुमच्याकडे म्हणजे आता तुम्ही जिथपर्यंत तुमचा प्रवास पूर्ण झालेला आहे, इथून पुढे तुम्हाला लाईफमध्ये काय साध्य करायचं आहे, काय टार्गेट्स आहेत का येत्या 4-5 वर्षामध्ये? तुम्हाला कुठलं आणखी बाबा एखादा कप जिंकायचा असेल, कुठल्या अचिव्हमेंट तुम्हाला गाठायचे असतील, काय तुमचे नेमके गोल आहेत, ते गोल या ठिकाणी आपल्याला इथे लिहिणं गरजेचं आहे. आणि एक पुढचा प्रश्न आहे व्हिजन. व्हॉट इज युअर व्हिजन फॉर द फ्युचर ऑफ स्पोर्ट? म्हणजे खेळाच्या भविष्याविषयी तुमचं व्हिजन काय आहे मित्रांनो? तुमचं व्हिजन काय आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे हे प्रश्न तुम्हाला तयार करायचे, जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतात या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत. कधी-कधी हे मुद्दे दिले जातील, तर या मुद्द्यांच्या आधारावर तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत, किंवा कधी-कधी मुद्दे नाही दिले तरी अशाच प्रकारचे प्रश्न तयार करायचे आहेत, किंवा कधी-कधी वेगळे मुद्दे दिले जातील, मग त्या आधारावरती प्रश्न तयार करायचे आहेत. आता इथे आपल्याला स्पोर्ट्स पर्सनॅलिटी आहे, तर या स्पोर्ट्स पर्सनॅलिटीच्या ऐवजी सिंगिंग पर्सनॅलिटी असेल, किंवा रायटर असेल एखादा, किंवा एखादा दुसऱ्या कुठल्या क्षेत्रातला व्यक्ती असेल, तर त्या क्षेत्रातले प्रश्न या ठिकाणी आपल्याला तयार करावे लागतील. जसे की हाऊ डिड यू डेव्हलप युअर लव्ह फॉर स्पोर्ट्स? स्पोर्ट्सच्या ऐवजी मग सिंगिंग असेल, किंवा रायटिंग असेल, किंवा ज्या क्षेत्रातला असेल तसं शब्द येईल. त्याच्यानंतर स्पोर्ट्स करिअरच्या ऐवजी एखादा सिंगरचा घेत असाल तर सिंगिंग करिअर, स्पोर्ट कॉम्पिटिशनच्या ऐवजी सिंगिंग कॉम्पिटिशन असेल, किंवा सिंगिंग इव्हेंट असेल, स्पोर्ट जर्नीच्या ऐवजी सिंगिंग जर्नी येईल, स्पोर्ट लाईफच्या ऐवजी सिंगिंग लाईफ येईल, इन स्पोर्ट्सच्या ऐवजी इन सिंगिंग येईल, स्पोर्ट्सच्या ऐवजी सिंगिंग. फक्त एक शब्द या ठिकाणी तुमचा बदलत राहणार आहे. बाकी काय मोठं काम नाही, एकदम सोपा विषय आहे. म्हणजे हे जर तुम्ही प्रश्न तयार केले तर याच पद्धतीने तुम्हाला बाकी विषयाशी रिलेटेड प्रश्न तयार करायचे आहेत. जर रायटर एखादा असेल तर तुमचे बाबा हाऊ डिड यू डेव्हलप लव्ह फॉर रायटिंगमध्ये कसं तुमच्या लिखाण क्षेत्रामध्ये, रायटिंगच्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे आवड निर्माण झाली. त्याचबरोबर व्हॉट चॅलेंज डिड यू फेस इन युअर रायटिंग करिअर? तुमच्या लेखन करिअरमध्ये कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस आले. हाऊ डू यू रिस्पॉन्स युअर सेल्फ फॉर स्पोर्ट कॉम्पिटिशन? मग कॉम्पिटिशन नसणार आहे इथं. कॉम्पिटिशन म्हणजे तुम्ही रायटिंग असेल तर रायटिंगशी रिलेटेड कॉम्पिटिशन नसेल तर थोडेसे काही प्रश्न तुम्हाला वेगळे तयार करावे लागतील. ओके. बरं, रायटिंग कॉम्पिटिशनच्या ऐवजी रायटिंग करिअर वगैरे असं म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. कॉम्पिटिशनच्या ऐवजी करिअर सारखा शब्द किंवा इतर काही शब्द तुम्ही वापरू शकता या ठिकाणी. चला, आता या ठिकाणी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. आजच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. आज आपण या ठिकाणी प्रश्न कसे तयार करायचे इंटरव्ह्यूसाठी त्यावर चर्चा केली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एखादा रायटिंग स्किलचा महत्त्वाचा भाग बघूयात, आणि तो रायटिंग स्किलचा भाग तुमच्यापर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वाटत असेल, आणि अजूनपर्यंत तुम्ही मित्रांनो आपला YouTube चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन ही तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो तुम्ही सर्वजण उपस्थित होता त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. तर आजच्या या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो. धन्यवाद सर्वांना. बाय, आणि पेपरच्या हार्दिक शुभेच्छा.